नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. शहरातील विकासाची संयुक्त समिती गठीत करण्याचा पालिका आयुक्तांचा निर्णय. कोलशेतच्या पातलीपाडा उपकेंद्रातून शुक्रवारी वीज पुरवठा राहणार बंद. आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्याबाबत आयुक्तांना दिल्या सूचना. ठाण्यातील जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासाचं काम जलद गतीनं व्हावं यासाठी शहरातील विकासकाची संयुक्त समिती गठीत करण्याचा निर्णय पालिका आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी बैठकीत घेतला. तसंच पुनर्विकास प्रस्तावांना लवकर मंजुरी देण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ देणं, विकास प्रस्तावांतर्गत येणारे रस्ते आणि मालमत्ता पत्रक हस्तांतरणाबाबतची कार्यवाही करणं, तसंच ड्रेनेज, पाणी, उद्यान या आवश्यक बाबींसाठी लागणारा ना हरकत दाखला एक खिडकी योजनेअंतर्गत देण्यात यावा. काही नियमातील अटींमध्ये शिथिलता देणं असे महत्त्वाचे निर्णयही त्यांनी या बैठकीत घेतले. त्यामुळे ठाण्यातील पुनर्विकासातील अडथळे दूर झालेत. ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागाला जुने ठाणे म्हणून ओळखलं जातं. या भागात नौपाडा, पाचपाखाडी, उथळसर, राबोडी असा परिसर येतो. या भागात अनेक जुन्या इमारती असून त्या मोडकळीस आल्या आहेत. अशा इमारतींमधील अनेक रहिवाशांनी विकासकांसोबत करार करून त्या इमारती पुनर्विकासासाठी दिल्या आहेत. परंतु नियमातील काही अटींमुळे पुनर्विकास प्रस्तावाचा मंजुरीत अडचण येते. अशा इमारतींचा पुनर्विकास जलद गतीनं व्हावा आणि नागरिकांना मालकी हक्काची घरं उपलब्ध व्हावीत यासाठी ठाण्यातील काही विकासकांनी खासदार नरेश म्हस्के यांना निवेदन सादर केलं होतं. या पार्श्वभूमीवर खासदार म्हस्के यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांच्याशी ठाण्यातील जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासा मंजुरीसंदर्भात येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा केली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त 1 प्रशांत रोडे, सहाय्यक संचालक नगररचना संग्राम कानाडे, उपनगर अभियंता सुनील पाटील, कार्यकारी अभियंता महेश रावळ, रविशंकर शिंदे, संगीता सामंत, ठाणे शहर पुनर्विकास समिती विद्याधर वैशंपायन, महेश बोरकर, जतीन शहा, सुमित पाटणकर, सचिन भोसले, आशुतोष म्हस्के, आदित्य वैशंपायन, ऋषिकेश दंडे, सचिन म्हात्रे, उमंग सावला इत्यादी उपस्थित होते. MMRDA मेट्रो प्रकल्पासाठी महापारेषणच्या 220 kV खारबाव कोलशेत, 220 kV रोमा कोलशेत, 100 kV पडघा कोलशेत, 100 kV वसई कोलशेत या 4ही वाहिन्या स्थलांतरित करण्याचं काम करण्यात येणार आहे. त्यामुळे कोलशेतच्या पातलीपाडा उपकेंद्रातून महावितरणच्या विद्युत वाहिन्यांचा वीज पुरवठा शुक्रवारी मध्यरात्रीनंतर 1 तासाच्या कालावधीसाठी खंडित राहणार आहे. महावितरणच्या वागळे स्टेट विभागातील वसंत विहार, म्हाडा, लोकपुरम, धर्मवीर नगर, लोक उपवन, नळपाडा, गांधीनगर, जवाहरनगर, हिरानंदनी मेडोज, गार्डन इस्टेट, हिल गार्डन, कोठारी, हाईड पार्क, निळकंठ, टिकोशिनीवाडी रोड, मानपाडा, ब्रह्मांड, हिरानंदनी इस्टेट, पातलीपाडा, समतानगर, डोंगरीपाडा, वाघबीळ नाका, कावेसर, आनंदनगर, लोढा, कासरवडोली, हावरे सिटी, ओळा या भागातील विद्युत पुरवठा खंडित राहणार आहे. या परिसरातील वीज ग्राहकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करण्याचं आवाहन महावितरणनं केलं आहे. महापालिका आस्थापनेवर सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या सर्व प्रवर्गातील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्कानं नोकरीत सामावून घेण्याबाबत औरंगाबाद खंडपीठानं दिलेल्या निर्णयानुसार कार्यवाही करावी अशी सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी आयुक्त सौरभ राव यांना केली आहे. याबाबत आयुक्तांनी संबंधित विभागाला आदेश देऊन कार्यवाही करण्याबाबत सूचित केलं असल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितलं. शासन निर्णयानुसार केवळ अनुसूचित जातीतील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्कानं नोकरीत सामावून घेतलं जात होतं. त्यामुळे इतर प्रवर्गातील सफाई कर्मचाऱ्यांना योग्य न्याय मिळावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नरेश म्हस्के यांनी सततचा पाठपुरावा सुरू ठेवला होता. याबाबत मुख्यमंत्र्यांनी देखील न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर लवकरात लवकर निर्णय व्हावा यासाठी पुढाकार घेतला होता. नुकतंच औरंगाबाद खंडपीठानं सर्व प्रवर्गातील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्कानं सेवेत सामावून घेण्याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. याची अंमलबजावणी संबंधित आस्थापनांनी असंही नमूद केलं आहे. सदर निर्णयानुसार ठाणे महापालिका आस्थापनेकडील वारसा हक्काची प्रकरणं निकाली काढावीत अशी चर्चा खासदार नरेश म्हस्के यांनी आयुक्त राव यांच्या समवेत केली असून आयुक्तांनी देखील संबंधित विभागाला तसे आदेश दिले. त्यामुळे सर्व प्रवर्गातील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्कानं नोकरीत सामावून घेण्याचा मार्ग मोकळा आहे. याबाबत सातत्यानं पाठपुरावा करून सफाई कर्मचाऱ्यांना न्याय हक्क मिळवून दिल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.
भाजपा सदस्यता अभियानांतर्गत जिल्हाध्यक्ष आणि माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघोले यांनी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर आयोजित केलेल्या विशेष मोहिमेत 900हून अधिक तरुण तरुणी आणि महिलांबरोबरच रेल्वे प्रवाशांनी भाजपाचं सदस्यत्व स्वीकारले। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यावर पसंतीची मोहर उमटवली आहे। भाजपाकडून गेल्या वर्षी राष्ट्रीय स्तरावर भाजपा सदस्यता अभियान सुरू करण्यात आलं होतं, तर महाराष्ट्रात 5 जानेवारीपासून संघटन पर्व अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान राबवलं जाते। ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांच्या नियोजनानुसार ठाणे शहर जिल्ह्यातील 12 मंडळात परिणामकारक पद्धतीनं सर्व स्तरातील नागरिकांबरोबर संपर्क साधून भाजपाची सदस्य नोंदणी केली जाते। प्रत्येक बूथवर किमान 250 सदस्य नोंदणीचं लक्ष ठेवण्यात आलंय। भाजपा सदस्यत्व अभियानाअंतर्गत आज रेल्वे स्टेशन बाहेरील सॅटिस पुलाखाली रेल्वे प्रवाशांबरोबरच युवा वर्ग आणि महिलांना भाजपाचं प्राथमिक सदस्य करण्यासाठी अभियान राबवलं। त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे। 900हून अधिक युवा, महिला आणि नागरिकांनी मोबाईलवरून ऑनलाईन नोंदणी केली आहे। भारतीय जनता पार्टीतर्फे 1 जानेवारीपासून संघटन पर्व सदस्य नोंदणी अभियान पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि मागील 5 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये 1 कोटी सदस्य नोंदणी झाली होती। आता 1.5 कोटी सदस्य नोंदणी ही 20 तारखेपर्यंत आम्हाला महाराष्ट्रात पूर्ण करायची आहे। आज भारतीय जनता पार्टीतर्फे स्टेशन परिसरामध्ये सकाळी युवा मोर्चाच्या माध्यमातून आणि आता महिला मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी सदस्य नोंदणी अभियान चालू झालेलं आहे। नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या सदस्य नोंदणी अभियानाला भेटतोय आणि प्रत्येक बूथवर 250 सदस्य करण्याचं त्या ठिकाणी बूथ अध्यक्षांना आम्ही टार्गेट दिलेलं आहे। बूथ अध्यक्ष घरोघरी फिरून प्रत्येक यादीमध्ये फिरून 250 सभासद करतायत आणि ठाणेकर नागरिकांच्या प्रत्येक घरापर्यंत हे बूथ अध्यक्ष पोहोचतील। हा रेल्वे स्टेशन परिसर असल्यामुळे ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये रोज 5 ते 6 लाख लोक ये जा करतात। त्यामध्ये अनेक भारतीय जनता पार्टीला मानणारा वर्ग आहे आणि संध्याकाळी कामावरून सुटताना त्यांच्यासाठी ही व्यवस्था आम्ही केलेली आहे। सकाळपासून मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे सदस्य रेल्वे स्टेशन परिसरामध्ये या ठिकाणी झालेले आहे आणि 100% भारतीय जनता पार्टी हे अभियान आमचं चालू आहे। लोकांच्या गरजा ओळखून उद्योग व्यवसाय करा असा सल्ला माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी मराठी माणसाला दिलाय। मालवणी महोत्सवात आज 5-25 व्यावसायिक असतील, पण भविष्यात यातूनच एखादा मोठा उद्योजक तयार होईल असा आशावादही राणे यांनी व्यक्त केला। ठाण्यातील शिवाईनगर येथे सीताराम राणे यांच्या कोकण ग्रामविकास मंडळ आयोजित मालवणी महोत्सवाला बुधवारी कोकणचे भाग्यविधाते माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी भेट दिली। यावेळेला व्यासपीठावर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, आयोजक सीताराम राणे, परिवहन सदस्य विकास पाटील, संतोष राणे इत्यादी उपस्थित होते। नारायण राणे यांनी कोकण ग्रामविकास मंडळासारखी संस्था जन्माला घातल्याबद्दल सीताराम राणे यांना शुभेच्छा दिल्या। तसंच गेल्या 25 वर्षात मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात असे अनेक मालवणी महोत्सव आता होत असून मराठी माणूस उद्योगात येत असल्याबाबत समाधान व्यक्त केलं। देशाच्या विकासात महाराष्ट्राचा 33% हिस्सा आहे, पण मराठी माणसाचा त्यात 1%ही हिस्सा नाही। तेव्हा आज लोकांच्या नेमक्या काय गरजा आहेत हे ओळखून उद्योग व्यवसायात उतरा असा सल्ला मराठी माणसाला दिलाय। मालवणी महोत्सवात हे आज 5-25 व्यावसायिक असतील, पण भविष्यात यातूनच एखादा मोठा उद्योजक होईल। तेव्हा जनतेनं या उद्योजकांना प्रोत्साहन द्यावं असं आवाहन त्यांनी केलं। देशाच्या विकासात महाराष्ट्राचा 33% हिस्सा, पण मराठी माणसाचा त्यातला 1%ही नाही। तेव्हा देशाच्या GDPमध्ये मराठी माणसाची टक्केवारी वाढावी या हेतू असल्याचंही राणे म्हणाले। कोणता उद्योग किंवा व्यवसाय करावा यासाठी केंद्रात MSSME मंत्री असताना जिल्ह्यात 72 अधिकारी मार्गदर्शन करण्यासाठी नेमले होते याची आठवण करत त्यांनी यापुढेही मराठी माणसासाठी सातत्यानं प्रयत्न करत असणार राहिल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। ठाण्यातील चितळसर पोलिसांनी गांजा तस्करीचा मोठा पर्दाफाश करत 42 किलो गांजासह 3 आरोपींना अटक केली आहे। 11 जानेवारी रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास पोखरण रोड क्रमांक 1 येथील सुभाषनगरमध्ये संशयास्पद स्थितीत उभ्या असलेल्या स्विफ्ट डिझायर कारमधच्या डिक्कीतून गांजाचा साठा जप्त करण्यात आला।
ड्रायव्हर रोहित कुमार पटेल याला ताब्यात घेत चौकशी केली असता कारमधील 20 पॅकेटमध्ये गांजा असल्याचं उघड झालं. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 20 लाख रुपये असून यामध्ये 14.35 लाख रुपयांचा 42 किलो गांजा आणि 5.75 लाख रुपयांची मोटरकार यांचा समावेश आहे. तपासादरम्यान आरोपींना मदत करणारे इतर दोघे इसम घटनास्थळावरून पळून गेले. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी क्रमांक 1 आणि 2 यांना जुन्नर इथून तर आरोपी क्रमांक 3 ला कल्याणच्या फुलबाजार मार्केटमधून अटक केली. तिघांनाही चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 16/2025 अंतर्गत NDPS कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. शहरातील विकासाची संयुक्त समिती गठीत करण्याचा पालिका आयुक्तांचा निर्णय. कोलशेतच्या पातलीपाडा उपकेंद्रातून शुक्रवारी वीज पुरवठा राहणार बंद. आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्याबाबत आयुक्तांना दिल्या सूचना. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्शनगर कोलपाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666211314. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.